तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन 12th मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड मधला एक्सरसाइज 6.1 पाहणार आहोत। पूर्ण एक्सरसाइज 6.1 मधला पहिला क्वेश्चन पहा। तुमचे बुक जर समोर असेल, बुक नसेल तर काढा बाहेर आणि पेज नंबर 193 काढा। काय म्हणते की बा डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द ईच ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन। करा काय लागते फक्त बस आपल्याला फक्त एवढं लिहायला लागते की बा याची डिग्री किती आहे आणि ऑर्डर किती आहे, याच्यावरती काहीच नाही। चला पहिलं डिफरन्शियल इक्वेशन आहे आपल्याकडे। पहिलं डिफरन्शियल इक्वेशन काय दिसते, d2y/dx² प्लस x * dy/dx प्लस y = 2 sin x। सरळ सरळ डिफरन्शियल इक्वेशन आहे कारण की dy/dx आहे त्याच्यामध्ये। मग पहा तुम्हाला काय सांगायला, ज्याची जास्त ऑर्डर असेल त्याची डिग्री लिहायची। मग पहा इथं ऑर्डर किती आहे 1 आहे, इथं ऑर्डर किती आहे 2 आहे, इथं ऑर्डर 2 आहे, मग ऑर्डर झाली आपली 2। मग आता या ऑर्डरची डिग्री किती आहे, काही नाही म्हणजे किती आहे 1। झालं खतम। हा झाला पहिला क्वेश्चन। पहा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, सेकंड नंबरचा क्वेश्चन की बा क्यूब रूट पहा दिसते हा 3 क्यूब रूट ऑफ 1 + dy/dx होल स्क्वेअर इज इक्वल टू d2y/dx²। आता इथं क्यूब रूट आहे, जर क्यूब रूट आपल्याला हटवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, क्यूबिंग ऑन बोथ साइड। आणि जर स्क्वेअर रूट असलं तर स्क्वेअर रूट हटवायच्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड। मग इथं काय करू आपण, क्यूबिंग ऑन बोथ साइड। पहा क्यूबिंग ऑन बोथ साइड, क्यूबिंग ऑन बोथ साइड जर केलं तर या साइडला काय होणार, क्यूब रूट हटून जाईल। मग या साइडला काही 1 + dy/dx होल स्क्वेअर। पहा क्यूब रूट जर केलं, हे क्यूब रूट आणि क्यूबिंग जर केलं तर हे क्यूब रूट हटून जाईल। इकडे काय येणार d2y/dx²। पहा d2y/dx² टू द पॉवर 3 क्यूबिंग होणार। मग आता याची ऑर्डर आणि डिग्री आपल्याला आयडेंटिफाईड करावी लागते। तर याची ऑर्डर किती होणार, सगळ्यात पहिले पाहायचं की बुवा इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर किती आहे। तर इथं ऑर्डर आहे 1, डिग्री आहे 2, इथं ऑर्डर 2 आहे, ऑर्डर किती आहे 2। देअरफॉर दी ऑर्डर इक्वल टू 2 अँड डिग्री इज इक्वल टू 3। पहा हे डिग्री आहे, ही झाली ऑर्डर। हा झाला आपला 2 नंबरचा क्वेश्चन। त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन पहा काय दिसते, dy/dx इक्वल टू 2 sin x + 3 अपॉन dy/dx। मग सरळ सरळ पहा, तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की जर कोणची गोष्ट डिवायडेशन मध्ये असली आणि ते जर आपण ट्रान्सफर केली इक्वल टूच्या साईडनं तर ते कशात जाते, मल्टिप्लिकेशन मध्ये जाते। म्हणजे पहा इकडे हा dy/dx हा इकडे डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये, मल्टिप्लाइड बाय dy/dx इक्वल्स टू 2 sin x + 3, 2 sin x + 3। पहा आता कधीही तुम्हाला माहिती आहे जर दोन गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्ये असल्या, x मल्टिप्लाइड बाय x काय होते, x²। मग इथं काय होईल पहा सरळ सरळ dy/dx मल्टिप्लाइड बाय dy/dx d2y/dx² होणार नाही, तो गधेपणा करायचा नाही। कारण की y 2 वेळेस आहे आणि x पण 2 वेळेस आहे। म्हणजे काय होणार, dy/dx होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 sin x + 3। झालं डिफरन्शियल इक्वेशन। चेक करा ऑर्डर किती आणि डिग्री किती आहे। सरळ सरळ पहा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dy/dx एकच वेळेस आहे आणि त्याची पॉवर किती आहे 1, म्हणजे किती झाली ऑर्डर 1 आणि डिग्री किती झाली 2, म्हणजे ऑर्डर झाली 1 आणि डिग्री झाली 2। हे झाले आपले 3 क्वेश्चन। बाकीचे क्वेश्चन पाहू आपण। 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, एक इक्वेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन d2y/dx² प्लस dy/dx प्लस x इक्वल टू √1 प्लस d3y/dx³। पहा मगाच्या याच्यात क्यूब आला होता तर क्यूबिंग ऑन बोथ साइड केला आपण, नंतर आता इथं काय आला, स्क्वेअर आला। आता स्क्वेअर रूट आला तर काय करसान, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड। पहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला काय केलं आपण, स्क्वेअरिंग केलं। तर मग पहा हे एक पूर्ण टर्म आहे आणि हे इक्वल टूच्या साइडची ते पूर्ण टर्म आहे। तर मग इकडे काय होणार पहा d2y/dx² प्लस dy/dx प्लस x याचा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू √, काय म्हणते 1 + d3y/dx³ याचा स्क्वेअर। पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर इथं काय येणार 1 + d3y/dx³, हे जसं तसं हे काय येणार d2y/dx² प्लस dy/dx प्लस x याचा होल स्क्वेअर। याचा स्क्वेअर करू शकतो आपण, पण आपल्याला काय म्हणणं आहे, आपल्याला काय म्हटलंय की बुवा तुम्ही ऑर्डर आणि डिग्री फाइंड करा, डिग्री आणि ऑर्डर। मग आता सरळ सरळ तुम्हाला सांगितलंय की बुवा ज्याची जास्त ऑर्डर त्याची डिग्री लिहायची। मग आता इथं ऑर्डर 2च आहे ना, इथं ऑर्डर 1 आहे ना, पण याची ऑर्डर इकडे 3 आहे ना, ज्याची जास्त ऑर्डर त्याची डिग्री लिहायची। मग इथं ऑर्डर 3 आहे की नाही, देअरफॉर दी ऑर्डर इक्वल टू 3 आणि डिग्री इक्वल टू 1। झालं खतम। हा झाला 4 नंबरचा।
आता 5वा 6वा आणि 7वा हे क्वेश्चन फक्त पाहून आयडेंटिफाईड करावं लागतात की बुवा ऑर्डर किती आणि डिग्री किती. तुम्हाला काय सांगितलंय की बुवा जे डिफरन्शियल इक्वेशन असेल ज्याची जास्त ऑर्डर त्याची डिग्री लिहायची. इथं पहा, इथं किती आहे, इथं काय, इथं ऑर्डर आहे 1, इथं ऑर्डर किती आहे 2, म्हणजे ऑर्डर झाली आपल्याकडे 2 आणि याची डिग्री किती आहे 1 झाला. त्यानंतर पहा हा क्वेश्चन पहा, आपण जर समजा डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन होता y, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर y डॅश, डबल डेरिव्हेटिव्ह घेतला तर y डबल डॅश, आणखी डेरिव्हेटिव्ह घेतला तर y ट्रिपल डॅश, म्हणजे हे झाली याची ऑर्डर. जर क्वेश्चन y ने डिनोट करत होतो डेरिव्हेटिव्हचा, डेरिव्हेटिव्ह एक वेळेस घेतला तर y डॅश, 2 वेळेस घेतला तर y डबल डॅश, 3 वेळेस घेतला तर y ट्रिपल डॅश, मग ही झाली याची ऑर्डर. मग पाहू आपण, पहा इथं काय दिसते, इथं पहा, इथं एक वेळेस डॅश आहे म्हणजे ऑर्डर 1 आहे, इथं 2 वेळेस आहे म्हणजे ऑर्डर 2 आहे, इथं 3 वेळेस आहे म्हणजे ऑर्डर किती झाली 3, ऑर्डर झाली आपल्याकडे 3. आणि ज्याची ऑर्डर असते त्याची डिग्री लिहायला लागते, म्हणजे डिग्री किती आहे याची 2. हा झाला तुमचा 6 नंबरचा. 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस कॉस ऑफ dy बाय dx इक्वल टू 0. सरळ सरळ ऑर्डर पाहायची, पहा d2y अपॉन dx स्क्वेअर ऑर्डर आहे 2 आपल्याकडे आणि त्याची डिग्री किती आहे 2. हे झाले आपले 7 क्वेश्चन. चला 8 नंबरचा क्वेश्चन आहे, पहा इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर आणि त्याची पॉवर 3/2 इज इक्वल टू 8 d2y अपॉन dx स्क्वेअर. इथं काय दिसते, टू द पॉवर, या पूर्ण ब्रॅकेटची पॉवर आहे 3/2, म्हणजे 3/2 आहे, त्याला आपण 1/2 मल्टिप्लाइड बाय 3 लिहू शकतो. आणि हा 1/2 म्हणजे काय असते, कधी स्क्वेअर रूट असते. मग स्क्वेअर रूट आहे, जर स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागते, स्क्वेअरिंग. इथं आपण करू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. पहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, बोथ साइडची जर स्क्वेअरिंग केली तर पहा इथं काय आहे, 1 प्लस dy बाय dx होल स्क्वेअर टू द पॉवर 3/2 आणि त्याचा काय केला आपण स्क्वेअर, या पूर्ण ब्रॅकेटचा काय केला आपण स्क्वेअर केला, इज इक्वल टू 8 इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर, याचा आपण काय करायला लागते आपल्याला स्क्वेअर. इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. मग राहिलं काय आपल्याकडे, पहा इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx त्याचा होल स्क्वेअर आणि त्याची पॉवर 3 हे राहिलं. आणि इकडे काय होणार, 8चा स्क्वेअर 64 इज इक्वल्स टू d2y अपॉन dx स्क्वेअर आणि त्याची पॉवर 2, कारण की स्क्वेअरिंग करावं लागते ना, स्क्वेअर पण याचा पण स्क्वेअर होणार, या वेगळ्या टर्मचा स्क्वेअर होणार, या वेगळ्या टर्मचा स्क्वेअर होणार. मग झालं आपलं. आता इथं चेक करा तुमच्याकडे हायेस्ट ऑर्डर किती आहे, तर हायेस्ट ऑर्डर आहे आपल्याकडे 2 आणि त्याची डिग्री किती आहे 2. देअरफॉर लिहून टाका ऑर्डर इक्वल टू 2 अँड डिग्री इक्वल टू 2. झालं हे खतम. तसंच हे 9 नंबरचा क्वेश्चन आहे, पहा काय म्हणते, d3y अपॉन dx क्यूब टू द पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट आणि मायनस dy बाय dx टू द पॉवर 1/3 म्हणजे क्यूब रूट आहे. आता जर समजा स्क्वेअर रूट असतं, सिंगल स्क्वेअर रूट असतं तर आपण काय केलं असतं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सिंगल क्यूब रूट असतं तर आपण काय केलं असतं, क्यूबिंग ऑन बोथ साइड. पण इथं स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट आहे. मग काय करायचं, असा एखादा कॉमन पाहायचा किंवा ज्याच्यामध्ये 2 आणि 3च्या टेबलमध्ये येत असेल आणि त्यांना काय करायची, त्याची पॉवर करायची. मग 2 आणि 3च्या टेबलमध्ये कॉमन येते आपल्याकडे 6. मग काय करसान, याची टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. पहा टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. पहा टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. मग काय करसान, सगळ्यात पहिले पहा इथं आहे d3y अपॉन dx क्यूब टू द पॉवर, पहा टू द पॉवर 1/2 त्याची पॉवर किती घेसान 6, त्याची पॉवर घेसान 6. त्यानंतर मायनस dy बाय dx याची पॉवर आहे 1/3 आणि त्याची पॉवर किती घेसान 6 इज इक्वल्स टू 20 ची पॉवर 6. 6th पॉवर घेऊन चालू. पहा 6 मल्टिप्लाय बाय 1 किती राहते 6 आणि 6 मल्टिप्लाइड बाय 1 6 म्हणजे काय होणार, d3y अपॉन dx क्यूब टू द पॉवर 6/2 मायनस dy बाय dx टू द पॉवर 6/3 इज इक्वल्स टू 20 ची पॉवर 6. कॅल्क्युलेशन काही करू नका. पहा 2 1 2 2 3 6 3 1 3 3 2 6 म्हणजे काय येणार, d3y अपॉन dx क्यूब टू द पॉवर 3 मायनस dy बाय dx टू द पॉवर 2 इज इक्वल टू 20 टू द पॉवर 6. झालं खतम. आता हे झालं आपलं डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला आयडेंटिफाईड करावं लागते. ऑर्डर झाली आपल्याकडे 3 आणि डिग्री किती झाली 3, कारण की हायेस्ट ऑर्डर आहे आपल्याकडे 3. देअरफॉर इथं लिहून घ्या ऑर्डर इक्वल टू 3 अँड डिग्री इज इक्वल टू ऑल्सो 3.
झालं खतम. चला 9 नंबरचा क्वेश्चन झाला. आपण 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये x प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर. काय करसान सरळ सरळ आता स्क्वेअर रूट आहे तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड पहा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला काय करसान स्क्वेअरिंग करसान. जर स्क्वेअरिंग केलं तर काय येईल पहा, x प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय म्हणते 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर आणि याचा काय येईल स्क्वेअर. पहा स्क्वेअरिंग केलं तर पहा हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. इथं a प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं. पहा दिसते काय a प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. आणि a प्लस बी होल स्क्वेअर तुम्हाला लहानपणापासून येते, एकदम एवढेसे होते तेव्हापासून. काय असते a प्लस बी होल स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. चला घ्या अप्लाय करा. मग काही इथं पहा a स्क्वेअर म्हणजे काय होणार x स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय x मल्टिप्लाइड बाय d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे d2y अपॉन dx स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू आता या साईडला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर इथं काय राहील 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर. मग सरळ सरळ पहा आता हा 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर इकडे इक्वल टूच्या त्या साईडला आहे. आपण इक्वल टूच्या या साईडला जर घेतला तर तो इथं पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हचा काय होणार निगेटिव्ह. घेऊन घ्या त्याने पहा इथं होणार x स्क्वेअर प्लस 2x d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर मायनस 1 पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मायनस ऑफ d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर. मग काय काय कॅन्सल आउट होऊ शकते पाहू आपण काय काय कॅन्सल आउट होते. तर पहा d2y अपॉन dx स्क्वेअर आणि d2y अपॉन dx स्क्वेअर होल स्क्वेअर कॅन्सल झाला. आपल्याकडे काय राहिलं पहा चेक करा x स्क्वेअर प्लस 2x इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0 झाला. मग याची ऑर्डर आणि डिग्री लिहायची आहे तर पाहायचं कोणतं डिफरन्शियल इक्वेशन सर्वात जास्त ऑर्डरचं आहे. मग पहा याच्यात काय येईल मग ऑर्डर इज इक्वल टू आणि डिग्री इज इक्वल टू पहा ऑर्डर किती आहे याची 2 आणि डिग्री किती आहे 1. ऑर्डर 2 आणि डिग्री 1. ऑर्डर आणि डिग्री मध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायला लागते ते सांगतो. पहा जर तुम्हाला क्वेश्चन पडला की फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन तर सरळ सरळ पाहायचं पहिले डिफरन्शियल इक्वेशन चेक करायचं. डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये व्यवस्थित आहे की नाही. त्यानंतर मग हायेस्ट ऑर्डरवाला इक्वेशन घ्यायचं, हायेस्ट ऑर्डरवाला घ्यायचं आणि त्या ऑर्डरची डिग्री किती आहे ते पाहायचं आणि सरळ सरळ लिहून टाकायचं. बस ज्याची ऑर्डर हायेस्ट आहे त्याचीच डिग्री लिहायची. झालं खतम. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तिथपर्यंत ठीक आहे. चला भारत.